आताच जाऊन बसला होता. मी म्हटलं हा गेला कुठे. असं ढगांचा गडगडाट आणि विजा वगैरे पण चमकवत म्हणजे कळ्या काढायला सुरुवात झाली कारण पाऊस आहे ना पडतोय. काय बघितलं रे सकाळी सकाळी? काय आली काढलंच ना? नाही काढलं. पाऊस पडेल आपलं काढलं. मधलं काढतो सगळं आवडतं मला. असंच राहील पावसात तो बेड आहे ना तो जरा ए काय झालं? चला आमच्याकडे आज पाऊस पडतोय. फक्त आमच्याकडेच पाऊस पडतोय. काय ढगांचा आवाज, विजांचा कडकडाट कधीपासून सगळं चालू आहे, पण पाऊस काय पडायचं नाव घेत नाही. थेंब थेंब सकाळी पडला. आम्ही उठलो घाईघाईमध्ये काळोखातच. थोडीशी लाकडं परत आतमध्ये घातली. गेले 2-3 दिवस झाले आमचं तेच चाललंय. पाऊस गडगडायला काही लाकडं उचलायची घरात टाकायची थोडीशी. आणि हे दोघंजण आपले घाबरले त्यात चंगू मंगू आवाजाने. ढगांचा आवाज होतो ना. शेरू तर जाम घाबरला. आत्ता तो बाहेर पडलाय मगाशी. आता घरातून हलतच नव्हता. चला वाग्या चला बघूया काय पडलंय आपलं ते. बघा किती समोर बघा पाऊस कसा भरलाय तो. आत्ता जरी जरा आवाज कमी झाला, सकाळी भरपूर असा आवाज होता. आवाज आवाज इथे की नाही आपली काजूची बोंड पडलेत कोणाच्या बाबा मला सांगत होते. म्हटलं बघूया. हां हे पडलेत. जास्त काय काजू नाहीत आपल्या झाडाला. पण ऑरेंज कलर आहे ना. बघा काय मस्त रंग. हा काजू मला असं बघायला आवडतो. बघा ऑरेंज कलरचा. हे पण सुकले बी. काय झाल्या तयार त्या काढायच्या. हे बघा पुढच्या वर्षी अजून पडतील. पहिलं वर्ष आहे ना म्हणून. ही बघा बिया बाहेर टाक काढून. गुरं खातात नाही. हे काढून घे बिया. ती वरती तयार झाले त्यांचे फेक काढून घे. आपण काढू. हा काढते तयार आहे. हे बघ लगेच निघाला. हा बोंड चांगला आहे. हा ठेव मला आवडतो खायला काजूचा बोंड. एक हा चांगला वाटतोय. तो इथे खाल्लेला आहे कोणतरी. हवं नको ना. खारूताईने खाल्लाय त्या मुंगीने. अजून पण आहेत. चला थोड्याशा काय आहेत त्या आपल्या जमा करूया. सुकलेत त्या पण तयार झाल्या. समोर सूर्य बघा. काय सूर्याचा रंग आलाय. बापरे काय मस्त दिसतंय. इतकं सुंदर वाटतंय. कोणाला जेव्हा गेले जवळ बघायला तिथे त्यांना हे असं निसर्ग, सूर्य, चंद्र हे सगळं त्यांना भरपूर असं आवडतं. म्हणजे मला पण आवडतं. आम्हा दोघांना पण आवडतं. त्याच्यामुळेच तर आम्ही गावी रमतो. किती मस्त का दिसतंय. आता कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतं काय माहीत नाही, पण डोळ्याने इतकं सुंदर दिसतंय ना. इतकं छान वाटतंय. सगळ्यांनी गावी एक फेरी मारा. खरोखर इतकं सुंदर वातावरण झालं आता या पावसामुळे. अवकाळी पाऊस आहे पण तरी पण छान वाटतंय ना. असं वाटतं की पावसाळा चालू झालाय ना. आम्ही आता सकाळी सकाळी काजू बघतोय झाडांची कुठे आहेत का. जेवढे झालेत तेवढे काढून घेतो. चला 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 इकडे या. आज काय दोघंजण कुठे जाणार नाही अजिबात. मस्त वाटतं ना बघायला. किती सुंदर दिसतं. हां पुढच्या वर्षी आपली काजूची झाडं चांगली धरतील. आता हा पहिला वर्ष आहे ना. शेरू कसला आवाज येतो? ढगांचा आवाज. शेरू बघा घाबरला. कसला आवाज येतो रे? आता बिंदास झाला.
हे असं पावसाळी वातावरण तर शेरूची जाम मजा येते. काल तर किती मजा आली ना. काल तर सरळ जाऊन त्या किचनमध्ये बसलेला किती टाईम एकटाचा बाहेरच येत नव्हता. आणि लाईट गेली त्या काळोखातच जाऊन बसला होता. मी म्हटलं हा गेला कुठे गेला कुठे. नंतर जाऊन बघितलं तर हा किचनमध्ये कोपऱ्यामध्ये बसलेला. असं आहे आपला वाघ्या इतका म्हणजे घाबरट नाही. वाघ्या बिंदास आहे. पण हा जरा पण कसला मोठा आवाज झाला का जाऊन किचनमध्ये लपून बसतो. पण असं काय झालं का जातो पटकन ना दादागिरी करायला. शेरू दोन्ही पण गुणी आहेत दोन्ही पण. काय रे बसा. आज जरा आम्ही निसर्गाचा आनंद घेतोय. म्हटलं कामं काय नेहमीचीच आहेत. आज जरा टाईमपास करूया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि ते बसल्या बसल्या आमचं ना प्लॅनिंग चालू आहे की बघा आता पडवी सगळं पाणी येईल ना घरामध्ये. त्याच्यामुळे तेच विचार करतोय बसू की आता इथे कसं काय करायचं. कारण पाऊस पडेल असं वाटतंय आज तरी. सकाळी 6 वाजता उठलो ना आपण, 6च्या आधी. किती आता तरी आवाज जरा कमी झाला. खूप असं ढगांचा गडगडाट आणि विजा वगैरे पण चमकवतं. म्हणजे कुठेतरी पाऊस आहे ना पडतोय भरपूर. तर आपली चूल बघा आपली भिजेल ना. त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी करावं लागेल. वरती नारळाच्या झावळ्या टाकलेल्या आहेत. तेच कुणालच्या म्हणतात की वर पत्र्यावर चढून ना आपण करू काहीतरी. कुणाला चहा घेऊन आला. एकदा चहा आमचा पिऊन झालाय, दुसऱ्यांदा तेच आता बसून बसून विचार करतो बघू करू. चहा आहे रे बाबू, खाऊ नाही बेटा. बाबू चपाती आहे चपाती दे जा. जा चपाती खा जा. सगळं चाललंय. आता काय अजून उन्हाळा बघा बाकी आहे ना. एका ताईंची कमेंट पण होती तुमच्या पडवीचं तुम्ही आता कसं करणार असं. तर म्हटलं उन्हाळा अजून बाकी आहे. आता पाऊस पडला तरी काय एखाद दिवस पडेल. मग बघू आता. पत्रे काय आम्ही ह्या वर्षी नाही घालणार आहोत. पत्रे घालायचेच ना लवकर. एवढ्या वर्षी म्हणजे यावर्षी नाही घालायचे. लवकर घालायचेच नाही. पत्रे घातले की आतमध्ये जरा गरमी होते. हा तेवढा भाग राहील ना वरती प्लास्टिक वगैरे घालून तो प्लास्टिक काढून ठेवायचा. हा ते ताडपत्री ना. हा ताडपत्री घालणार पुढच्या पडवीमध्ये. छान राहतो. गरमी जरा कमी राहते. हवा पण पाहिजे ना हो घरामध्ये. सगळंच पॅक करून मग सगळं पॅक करून मग वारा पण यायला पाहिजे ना. कारण आता गरमीचं प्रमाण आहे ना खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे पण आज असं बरं वाटतंय. असं गरम वाटत नाही. थंडगार असं वातावरण झालेलं आहे. खाऊ खातात दोघं जण. सगळं आहे ते बघूया. जरा पत्रे ना ओले झालेले आहेत ते. म्हणजे पाऊस बारीक बारीक पडला होता तेव्हा ते जरा सुकले ना. मग पुन्हा चढून मग नंतरला करूया मग आपण असं. तिकडची केळीची पानं पण कापायला पाहिजे वर चढलात तर. बघू करूया काहीतरी करूया. आम्हाला ते पुढच्या साईडला शेड पण करायचे. पुढे बघा आपली पडवी आहे ना पुढची तिकडे. पण काय माणसं कोण यायला मागत नाही पटकन. त्याच्यामुळे राहिलं आहे. दोघा तिघांना सांगून ठेवलं आहे पण अजून येतो करतात. अजून काय आलेले नाही आहेत. बघू आता कधी येतील तेव्हा होईल. मग तिकडे तुम्हा सर्वांच्या कमेंट्स असतात. पण काय करणार माणसं मिळायला हवी ना काम करायला. म्हणजे आपल्या जोडीला एक माणूस जरी असे ना कारागीर तरी कसं काम पटापट होतं ना. त्याच्यामुळे व्यवस्थित होतं ना. हां व्यवस्थित समोर 2-3 माणसं लागतात हो काम करायचं म्हटलं तर. एका माणसाचं काम नसतं ना. त्याच्यामुळे असं आहे ते. ह्या दोघांना दे एक कोयता हातामध्ये. चला ए बाबू बादला बेटा कोयता लागेल. झावळ्या काढायला सुरुवात झाली. कारण पाऊस ना पडतोय. आपल्या चुलीसाठी बंदोबस्त करायला घेतलाय आता. चला चला लवकर लवकर. तेवढी जागा जरी हे बंद झाली ना चुलीच्या इकडची तरी पण बरं पडेल. ना तर सगळ्या वस्तू ना भिजतील आपल्या. कुणाला आहे जोडीला. कुणाला पाईप लावतो जरा. पाण्याची गाडी येणार आहे ना त्याच्यामुळे पाणी पण रिकामी करायचं आहे. चला पटपट करूया. आला पाऊस आला पाऊस आला. कुणाला ती स्कूटी पण आतमध्ये घे एक साईडला. चला रे चला घरात चला पाऊस आला चला. कुणालचे बाबा चढले. आता पटापट आपलं काम चालू होईल. हे चला तुम्ही आतमध्ये. हे दोघं जण मध्ये मध्ये. हा जरासा पाऊस पडला तर तिथे बघ पुढे खड्डा झाला दिसतोय. कुठं मध्ये बघ. तुला मी तेच तर बोलतो ना. खेचून बांधलेली नाही म्हणून कसं झालं. नाही ती मध्ये बघ इथे बांबू असतं ना ह्या साईडला. इथे असं मध्ये बांबू असतो. तिकडे पडतो ना अजून एक सपोर्ट भेटला. असं बांबू असं टाकलेलेच नाही.
तुझी त्याशी बोलली नाही, बरोबर नाही केलेलं आहे काम. ते करूया रे बरोबर सांग. ताडपत्री नंतर खेचताय बरे, त्या खेचून घे जुन्यावाल्या. हे शेरू वाग्या तुम्ही बाजूला मारे मध्ये मध्ये त्यांचं युट्यूब त्या साईडला डायरेक्ट हात पोचतो का जावीला इकडं ठीक आहे. तो टप भरलेला आहे. वाघ्याशोरला इतकी मस्ती आता आले ना, दोघं जण जाम खेळतात. आणि तो वाघ्या आता जाऊन बसलाय त्या वाळूमध्ये आणि पूर्ण घर दोघांनी घाण करून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही मगापासून इथे काम करतो ना, आता दोघांनी पूर्ण माती सगळं सगळं हे करून टाकलंय. तो पुरा आता जाऊन बसलाय वाळूमध्ये. त्याला बांधून ठेव आता. आणि पाऊस पडतोय. हे बघा सगळे घाण झाले. जाऊ दे खेळतात, त्यांना पण आनंद झालाय पाऊस पडतो म्हणून वाटतं. सकाळी घाबरले होते आणि आता बघा बिंदास असे खेळतात ते दोघं. गडगडाट बंद झाला ना. आणि पाऊस बऱ्यापैकी आता पडायला सुरुवात झालेली आहे, पडतोय. झालंय बघा आपलं सगळं सेफ झालेलं आहे. आता चूल आपली पेटेल आता. म्हणजे पाणी नाही पडत आहे, असं व्यवस्थित झालंय सगळं आता. मी ते गहू आहेत ना त्यात भिजले असते म्हणून. ए चल घरात वाघ्या. बघा हे असं त्यांचं बघा, ती वाळू पण आता पूर्ण भिजलेली आहे. झालंय सगळं ओलं झालंय बघा सगळं. पाऊस आता बऱ्यापैकी पडतोय बघा, दाखवते. जमीन पण सगळी भिजली आता, माती. आणि ह्यांना असं खेळायचं त्यांना हे झालंय आज बघा. चला मी आता चालली. छान वाटतं ना, पण किती मस्त वाटतं ना. असं आम्हाला असं वाटतं की पावसाळा चालू झाला, हो की नाही? असं वाटतं पावसाळा चालू झाला ना. हवा पाऊस हवा. उन्हाने हैराण झालं ना त्याच्यामुळे. आणि हे बघा यांचे काय गळाभेट चालले, काय ह्यांना करायचं. आता ह्यांना बांधून ठेवल्याशिवाय पर्याय नाही. थोडा वेळ जरा बांधून ठेवावं लागेल, नाहीतर आहे ना सगळं. थोडा वेळ त्यांना खेळू दे, ऐकलं काय, मग बांधूया. हां हवा. हे बघा चूल पेटली बाबा आपली. आणि हे बघा हे सगळं असं वलं थोडंसं ना वलं होईल. हे बघा हे झावळीचं पाणी, हे बघा इथे पडते पाणी झावळीचं. पाऊस जोरात आला तर हे होईल ना. ताडपत्री आणून टाकली असती पण आता उपयोग नाही ना, ऊन येईल ना परत. उन्हाने परत फाटून जाईल, त्याच्यामुळे ताडपत्री आता आपण आणू नाही शकत. त्याच्यामुळे हा जुगाड आता करायचाच आपल्याला. तरी बघा छान असे चूल पेटले. चुलीच थोडस चिंता होते की चूल नाही भिजली पाहिजे. हा आणि हे बघा हे जे थोडं सामान आहे ना ते, बाकी काय पुढच्या साईडला पाणी पडलं तरी पण चालून जाईल, एवढं काय आपलं अडत नाही त्याच्यानी. सुंदर अशी देवपूजा आपली करून झालेली आहे. फुलं बघा आता इतकी फुलं येतात जास्वंदीची, बाप रे भरपूर. आणि मला असं वाटतं की अजून झाडावरती पण फुलं असतील. घरातले कामं बघा आता चालू केलेत. इथे नाश्ता करायला बसलेत. नवीन खाटेचं उद्घाटन चाललं आहे आमच्याकडे आज. खाटेवरती बसून. लाईट नाही हो आमच्याकडे, लाईटीमुळे सगळा गोंधळ झाला आहे. मग अशी लाईट गेले, कुणाला 1 तास झाला ना लाईट जाऊन. हां मला वाटतं कुठेतरी पाऊस पडला जोरदार. हे बघा वातावरण बघा, आता ऊन आलंय, कुठेतरी पाऊस पडला आणि त्याच्यामुळेच लाईट गेलेली आहे. भरपूर वेळ झाला. हां आमचं पाणी पण बघा भरायचं आहे. पाण्याची गाडी पण अडकून राहिली. लाईटच नाही तर पाणी कसं भरणार ना, त्याच्यामुळे ती गाडी पण नाही आली. आणि म्हणजे चंगू मंगू ह्यांना मगाशी बांधून ठेवलं होतं, सोडलं त्यांना. आता त्यांना पण खायला द्यायचं आहे, पण गरम आहे त्यांचं खूप जेवण. गरम आहे बाबा, उपमा पण गरम आहे. तिखट आहे. आज बघा उपमा बनवला नाश्त्यामध्ये. प्लेट कोणाला हात साईडला कर जरा. छान झटपट म्हटलं काय करणार. बाबू तुमचं काढून ठेवलं जेवण, पण गरम आहे ना, जरा थंड होऊ दे मग देते. जाम गरम आहे. तर हे बघा आता बनवलं मी. आमच्याकडे की नाही मगाशी पाहुणे आले होते आणि हे पण एक्स्ट्रा पण जास्तीचं पण बनवून ठेवलं आहे आपल्यासाठी. म्हणजे आता बघा गरमी आहे ना, त्याच्यामुळे असं बनवून ठेवायचं. आणि ह्या बॉटल बघा, तुम्हाला मी ह्या बॉटल आहे ना शॉर्टमध्ये दाखवल्या होत्या भरताना. हे असं बॉटलमध्ये भरून ठेवलं की असं छान वाटतं बघा. ह्या बॉटल पण किती छान आहेत आकाराच्या, त्याच्यामुळे हे असं भरून ठेवते आणि मग बॉटलमध्ये प्यायचं. असं मग असं फील होतं की बाहेरचं असं मस्त असं कोल्ड्रिंक मागवलेलं आहे आणि ते आपण पितोय असं. बघा किती छान वाटतं बघा बॉटल.
कुणाला ग्लासमध्ये हवंय त्याला मी ग्लासमध्ये देते. अशा प्रकारे मस्त असं थंडगार कैरीच्या पन्हाचा आम्ही आस्वाद घेतोय तिघजण. तर लाईट बघा आली, जवळजवळ 1 ते 1.5 तास लाईट नव्हती. नंतरला मग ते पाण्याची गाडी आली, पाणी बिणी भरून घेतलं प्यायचं. आणि आत्ता मी बघा सुका जवळा आणला होता. काल बघा मी कणकवलीला गेली ना, हां कालच तर मला मस्त स्वस्त असा जवळा तिथे मिळाला आणि किलोमध्ये म्हणजे वाट्यावरती नव्हता. त्यांना म्हटलं किलोमध्ये तुम्ही देता का, तर त्या ताईने दिला मला. पण 100 रुपयाचा मला अर्धा किलो त्यांनी म्हणजे दिलेला आहे. मी 200 रुपये किलो सांगितला. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आता बघा थोडं मी आता म्हणजे पावसाळी सगळं जमा करायला सुरुवात केली. तर सुकी मच्छी पण माझ्याकडे संपले, म्हणजे काही आता आहेच नाही. आणि जवळा हा जो सुका जवळा आहे ना कुणाला खूप आवडतो, त्याच्यामुळे बाकी काही घरामध्ये नसेल ना मच्छी तरी पण चालून जाते, पण सुकी मच्छी मध्ये जवळा जो आहे तो असतो घरामध्ये, थोडा तरी असतोच. तर काल की नाही होता तो पण मी संपवून टाकला, काल बनवला तो. तर हा मी कालने घेऊन आली 100 रुपयाचा. बघते आता हा पण भरपूर आहे ना. हा बघा ही एवढी मोठी परात आहे, ही बघा ही पूर्ण परात भरलेली आहे. 100 रुपयाचा मला इतका मिळालेला आहे. म्हणजे आता इतके दिवस झाले मी सुकी मच्छी घेते गावी, पण मला हे म्हणजे बरं पडलं असं. मागे पण एकदा दोनदा मी इथे कणकवलीवरनं आणलं होतं, पण त्यावेळेस मी वाट्यावर घेतलेलं आणि आता काल मी किलोमध्ये मागितलं ना त्यांनी दिलेलं आहे असं. आणि आता दुपारचं जेवण पण करायचं. आज काही रेसिपी वगैरे काही शेअर करत नाहीये. सकाळपासून आमचं सगळं ते घरात चालू आहे. एका कमेंटची मला आता आठवण झाली म्हणून तुमच्याशी बोलते थोडंसं. आत्ताच 1-2 दिवसापूर्वी कमेंट आलेली, त्यात आई होत्या. म्हणजे त्यांनी सांगितलं की व्हिडिओ तुमचे खूप छान आहेत, पण रोजचं तुमचं रुटीन तेच असतं. तर मी फक्त थोडंसं मी बोलू इच्छिते की मी एक हाऊसवाईफ आहे आणि म्हणतात ना रोज आपल्याला असं शूटिंग करायला बाहेर वगैरे फिरायला वगैरे ती गोष्ट शक्यच नाही. आणि मुख्य करून काय तर गावच्या ठिकाणी शक्यच नाही ही गोष्ट. सगळ्या गोष्टी लांब असतात. साधं मार्केटमध्ये पण जायचं म्हटलं ना, एखादी वस्तू संपली तरी पण ती वस्तू म्हणजे आपण जोपर्यंत जात नाही 14 किलोमीटर तोपर्यंत आपल्याला ती वस्तू आपल्या घरामध्ये येत नाही. आणि खास शूटिंगसाठी घरात सगळं कामं टाकायची आणि बाहेर फिरायचं ही गोष्ट शक्यच नाही माझ्याच्याने, त्याच्यामुळे ते होणारच नाही ती. त्याच्यामुळे जे काही बघा माझं आहे ना डेली रुटीन, आम्ही कसे जगतो गावच्या ठिकाणी, ह्या गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते तुमच्याशी. असं सगळं आहे. म्हणजे मुंबईमध्ये आम्ही बघा आता इतके वर्ष राहिलो आणि आता 4 वर्ष झाले आम्ही गावी राहतोय. तुम्ही जर का जुने असाल तर तुम्हाला बघा माहीत आहे, पण जर का नवीन असाल तर तुम्हाला माहीत नाही या गोष्टी. त्याच्यामुळे मी थोडंफार तुमचे शेअर करते. आणि गावी आल्यानंतर जे आमचं लाईफस्टाईल आहे ते थोडंसं चेंज झालंय. मुंबईमध्ये आणि गावच्या ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि कसं आम्ही आमचं आयुष्य जगतोय म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आता ही गोष्ट ही जी वस्तू आहे ती मला तर थोडीशी स्वस्त मिळाली, ती पण मी तुमच्याशी शेअर करते. म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत गावच्या राहणीमानामध्ये आणि मुंबईच्या राहणीमानामध्ये किती फरक आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते पण. अगदी घरामध्ये भाजी आपण किती रुपयाने आणतो, काय आणतो, कशा पद्धतीने, हे सगळं आहे. पुन्हा आमच्या बागेमध्ये आम्ही कशा प्रकारे झाडं लावलेले आहेत, बागेत आम्ही कोणतं खत पाणी वगैरे घालतो, हे सगळं जे आहे ना ते मी तुमच्याशी शेअर करते. पूर्वी मी बाहेर जायची त्यावेळेस आमचं जे म्हणजे रुटीन आहे ना ते म्हणजे आपलं जे घर संसार सगळा सेटअप नव्हतं झाला, त्यावेळेस आमचं घराचं काम पण सगळं चालू होतं, त्यावेळेस मला जायला मिळायचं. पण आता काय होतं की सगळं आपलं सेट झालेलं आहे, आपलं घर सेट झालेलं आहे. कुणाचं आता जॉबचं सगळं चालू आहे, आपले भाग्या शेरू आहेत आणि आपल्या बागेतलं काम असतं. कुणाच्या बाबांना पण अधेमध्ये भाडं असतं का ते पण जातात. त्याच्यामुळे मला आता नाही, आता म्हणजे मी कशी आता माझ्या रुटीनमध्ये आलेलं आहेत आम्ही लोक, त्याच्यामुळे बाहेर असं मनाला वाटलेलं आणि तसं नाही, आता शक्य गोष्ट होत नाही ती. काहीतरी एखाद दिवस म्हणजे महिन्यात नाही एकदा ठीक आहे चला आपण ठरवून कुठे जर गेलो तर, नाही तर शक्य नाही त्या गोष्टी. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता कालच बघा आम्ही कणकवलीला जाऊन आलो, ते पण खूप असं महत्वाचं काम असेल तरच आम्ही घराबाहेर पडतो, नाही तर असं फिरायला वगैरे तर नाहीच. कारण कुणालचा पण बघा जॉब आहे आणि त्याला पण असं जॉब म्हटल्यावरती त्याच्या शेड्यूलप्रमाणेच मग मला पण माझं सगळं ना शेड्यूल जे आहे ना ते सगळं मी हे करून ठेवलंय, सेट करून ठेवलंय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे बाहेर जाणं आता शक्य नाही. तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्हाला बघा ह्या गोष्टी पटतील, नाही तर मग काही नाही असं. तर चला मग ताईनो आता आजचा व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.